हाँ 1 महीना आराम है। हाँ हाँ थैंक यू। आता फोन करता आपको। चलो गणपती बाप्पा मोरया। काकू इथपर्यंत सोडायला आल्या बाहेर आणि आपल्याला सोडलं, आपण ते निघालोय आता। सगळ्यांना टाटा बाय बाय करून इथून निघालोय आपण। तयारी निश्चित। हाँ चलो बाय बाय। एका रात्रीत सगळ्यांनी ओळख केली आपल्या संग। सगळे अख्खे लोक अचंबित होते की हा आलाय कसा काय इकडं। सगळे लोक, कारण की जेवढे ही ट्रॅव्हलर झालेले ते म्हटले आमच्यापर्यंत तू पहिला असायस जो ट्रॅव्हलर म्हणून आलेला आहे तेवढ्या लांबनं। तर पहिल्यांदा जे सिंगल पर्सन ट्रॅव्हलर म्हणजे सोलो ट्रॅव्हल करून इथपर्यंत पोहोचलेला माणूस मी पहिला असेल ह्यांच्यासाठी। एवढं सगळं खायला प्यायला सगळं सांभाळलं त्या लोकांनी, सगळ्या आयडियाज दिल्या त्यांनी। एवढं सांभाळलंय मला की सांगायची सोय नाही। मस्त वाटलं त्यांच्यासोबत। त्या काकू तर जसं माझं आवरत होतं तसं काकू सोबत होत्या त्या। काकूंनी पण एवढा सपोर्ट केला, एवढं त्या डोळ्यात पाणी येऊस्तवर बोलत होत्या। त्यांच्या मुलाचं काहीतरी हार्टचं ऑपरेशन वगैरे झालंय त्याच्यामुळे त्या थोड्याशा मला बघून भारावल्या की जास्त लांब जाऊ नको टू व्हीलरवर वगैरे वगैरे मला समजावत होत्या, पण काय करणार। तर छान वाटलं या गावात। रात्री येईपर्यंत थोडासा प्रॉब्लेम वाटत होता मला की आपल्याला रूम भेटेल नाही भेटेल, पण इथं आल्यावर रूम भेटली, छान वाटलं। आणि हां त्याच्यात आपण काल रात्रीच केरलामध्ये एंट्री मारली, त्याच्यामुळं काल रात्री काही शॉट नाही दाखवू शकलो, कारण की आपल्याला कर्नाटकमध्ये रूम भेटत नव्हती। त्याच्यामुळं आपण इकडं रूम घेतली, इकडं आपल्याला रूम भेटली सुद्धा। तर आपण त्या कारणानेच आपण रात्रीच केरलाचं जे बॉर्डर आहे ते काल रात्रीच पार केलेलं आहे। तर आज त्याच्या पुढचं आपण ठरवू, कारण की केरला बॉर्डरपासून मी 10 किलोमीटर पुढं आलोय। सगळं काही छान। ते चौकात आलोय आपण, ट्रेन आली होती त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं। चाललोय सगळीकडे फिरूया लांब लांबपर्यंत। रोडच्या शेजारीच रेल्वे, कारण की रेल्वे स्टेशन रोडलाच आहे। आपण काल रात्री मी बघितलं, आता काय दिसणार नाही कोणाला, कारण की रेल्वे स्टेशन त्या लांब आहे इथून। काय करतोय 1250 किलोमीटर झालेलं आहे आपलं, त्याच्यामुळे अजून सुद्धा पेट्रोलची काही भीती नाही आहे आपल्याला। तर हायवे आता इथून राईट साईड कनेक्टेड हायवे आहे, त्यामुळे आता हायवेवर चढून निवांत जाऊ। आपला चहा नाश्ता सगळं मंदिरापाशीच झालेलं आहे, त्याच्यामुळे आपलं चहा नाश्त्याला आता थांबायची गरज मला तर वाटत नाही आहे। हां थांबलो तर चहासाठी थांबू, कारण की केरलामधला चहा तेवढा आवडला मला, कारण की मला कर्नाटकमध्ये चहा ठीकठाक नव्हता भेटला। चहावरनं माझं इच्छा मिळली होती कर्नाटकमध्ये, तर इथं चहा मस्त भेटला। तर पुढची जर्नी आपली आता केरलामधनं स्टार्ट होणार आहे आजच्या दिवसापासून। ऑलरेडी आपण केरलामध्येच आहोत, तर आजपासून केरला MS-15ची गाडी आहे। तर केरलानंतर आपण खाली आता केरलाच्या खाली काहीच नाही हो, केरलामध्येच आपण फिरणार आहे, हेच समुद्र किनारपट्टीनेच फिरणार आहोत। ट्रॅव्हलमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय, तिथल्या लोकांनी त्या काकूंनी मला सांगितलं आहे की इथून काहीतरी 15-17 किलोमीटरवर एक स्वामी पद्मनाभम मंदिर आहे। तर तिथली स्टोरी मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल मंदिर बघितल्यानंतर। तर अगोदर मंदिर बघू दे, त्याच्यानंतर मी तिथली स्टोरी सांगेल। तिथून आपल्याला पुढं एक सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे,
तर तिथं जायचं आहे, तेही बघू आपण. पण जे पद्मनाभम मंदिराची काहीतरी एक आगळी वेगळी स्टोरी आहे, ती आपल्याला ऐकायला मजा येणार आहे. तर ते नक्की ऐकायचं आहे आपल्याला, आणि ते नक्की एक वेगळंच आहे. कारण की मी 2 दिवस झाले, म्हणजे काल रात्रीपासून, मी जसं काल रात्री जेवायला पण गेलो त्या मंदिरात, तिथंही तीच लोक सांगत होती की तू आशाने असं बघ, आशाने असं तिथं आहे. तर तिथं गेल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला तिथं काय बघायला भेटतंय. इथल्या केरळाच्या ह्या लोकल बसेस तुम्ही बघू शकताय. आपण पाणी वगैरे सगळं भरून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याचं वगैरे आपलं टेन्शन नाही आहे. तिथनंच टाकून ते म्हटलं भरून घे सगळं पाणी, तुला लागेल पुढं. 4-5 लिटर आपल्याकडे पाणी आहे आज, त्याच्यामुळं कुठल्याला आपल्याला कुठं तसंही आपण बिस्लरीवर जास्त खर्च केलेला नाही, मंदिरांनीच पाणी घेत राहिलो आपण. कोणत्या तरी सिटीमध्ये आलो आहे. कोणती सिटी आता ते आपल्याला पुढं गेल्याशिवाय तर काय कळणार नाही आहे. मला नावं दिसत नाही आहेत कुणाची. म्हणजे गावात उपळामध्ये आहोत आपण. उपळा आहे BSNLचं ऑफिस. इकडे ब्रँड खरंच खूप जगा वेगळे आहे. आपल्या इकडे वेगळ्या ब्रँडिंग चालतं, इकडं ब्रँडिंग, सगळीकडचे ब्रँड वेगवेगळे आहेत. ते लोक रॉंग वे नाही येण्या कारणाने सगळं लफडं होतं. काय सर्विस ठेवायला तुझे जाऊ दे. एप्री सायोन हॉट स्नॅक. आजची मजा, आज वेगळीच मजा घडणार आहे. आज वेगळंच हे करणार आहे आपण. एक 2 दिवस झाले कर्नाटका हायवेची मंदिरं भरपूर बघितली. आता आपण बघणार आहोत केरळामधली मंदिरं. तर जिथं आपण राहिलो होतो ते नरसिंहस्वामीचं मंदिर होतं. तर तिथं आपल्याला सगळ्यांनी आपल्याला चांगलं प्रतिसाद दिला, आपल्याला चांगलं ते ट्रीट केलं आपल्याला. तर आजपासून आपण जरा वेगळ्या दुनियेत आहोत. कारण की आपण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे हा केरळाचा पार पाडणार आहे. ब्रिजचं काम संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा हायवेला लागलोय. हा आला कुठनं बरं? तिकडे ब्रिजचं काम चालू आहे, ह्याला कोणी वरनं यायला परमिशन दिली? भारत बेंझ काहीही करू शकतो. मर्सडीजच्या नावाने विकायला लाज वाटत होती, म्हणून आमच्या भारताचं नाव वापरले त्याला. कासारागड मंगळुरूला युटर्न, कासारागडला राईट. इकडं आपल्याला आता अण्णा लोकांपेक्षा आम्हा लोक जास्त भेटणार आहेत. तर काय म्हणतात ना, कोणता तो द केरला स्टोरी. आपली केरला स्टोरी काय असणार आहे हे बघू आपण. मजा करण्यासारखी असते, कशी असते. फक्त इकडलं एक कळलं की इकडं अजून आपल्याला कळायचं आहे. काल रात्री तर आपण इकडं एंट्री मारली, अजून आपल्याला भरपूर लांब जायचं. आज किती लांब जातो हे माहीत नाही आहे. आपण 1250ला आपण गाडीला स्टार्टर मारला आहे. तर आपण किती किलोमीटरला
आज आपण किती किलोमीटरला पुढचा स्टॉप घेतोय हे आता आपल्याला पुढे कळलं तर पुढेच ठरवू. ही आहे टाटाची स्वप्न सुंदरी टाटा नॅनो. खरंच होतं ते टाटांची स्वप्न म्हणजे ड्रीम कार म्हणता येईल, जी गरिबांसाठी बनवली होती. गरिबांनी त्याचं काय म्हणतात हसी मजाक करून ठेवलं त्या गाडीचं. तुम्हाला लाख रुपयाला आता टू व्हीलर घ्यावी लागते हो, त्यावेळेस त्या बिचाऱ्याने लाख रुपयाला तुम्हाला टाटा नॅनो देत होता, 4 चाकी गाडी. कशाला म्हणतात, तुम्हाला त्याची लाज वाटत होती लोकांना. हे इकडे ही अतिक्रमण तोडाफोड चालू झालेली दिसतीये, म्हणजे झालेली आहेच ऑलरेडी, कारण की ब्रिजचं काम आता उरकत आलंय ऑलरेडी. यायला ब्रिज चालू आहे त्यांचा. इथं आपल्याला मस्जिद खूप भेटतील, मस्जिद खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात भेटतील इकडं. आपल्याला बगल त्या एरियात मस्जिद दिसतंय इकडं. मी आता कर्नाटका एवढं फिरलो, तिकडं मला एवढं काय वाटलं नाही मस्जिदीचं. इकडं खूप वाटतंय. तमाम. हे बघा, अजून एक नवीन मस्जिद झालेलं आहे या ठिकाणी. भाऊला राईट मारायचं होतं तर लेफ्टचा इंडिकेटर का दिलता हे ते नाही कळलं मला. इकडं रॉंग वेचा लय भंगारपणा यायला का, डायरेक्ट लोक अंगावरच यायला लागल्यात. MRPL इथंही दिसलं. म्हणजे साऊथमध्ये मँगलोर पास केल्यानंतर मला MRPLचे भरपूर पंप दिसतात. MRPL जसं मी काल सांगितलं, मँगलुरू रिफायनरी अँड पेट्रोलियम लिमिटेड असं काहीतरी आहे. इकडल्या लोकांना एक अक्कल येणार, तिकडून जावं का इकडून जावं. आपल्याला ते मंदिर अजून 4 किलोमीटर 5 किलोमीटरवर आहे. ही आहे कर्नाटका 19 MQ 4500. भाई विंडसर MDची गाडी घेतली भाऊनी 10-12 लाखात. त्याच्यानंतर तो त्या गाडीच्या बॅटरीचं भाडं भरत राहतोय. आता किती वर्ष भरतोय माहीत नाही, पण स्कीम खतरनाक केली. असं खा नाहीतर उलट खा, भाऊने बरोबर सारलं MG वाल्याने. फक्त बॅटरीची कॉस्टिंग जी आहे ती तुम्हाला आता बिगर व्याजी नसणारच आहे. ती व्याज तर त्याला द्यावंच लागणार आहे MG वाल्याला. हे इकडले सिटी बस ज्यांना काचाच नाही आहेत, हां ठीक आहे, काचा नाही तुला तेही चांगलं आहे, कारण की इकडे गरमी तशी आहे, त्याच्यामुळं ठीकठाक आहे. काचा नाही आहेत तेच ठीक आहे. तर इकडं हे बघू शकता हॉल वगैरे, नारळ, सुपारीची झाडे. इकडं सुपारीची झाडं कमी, पण माडीची झाडं जास्त म्हटलं जातं त्यांना. रॉंग वेने येण्याची खूप घाण पद्धत आहे राव. मान्य आहे मला तुमचं ह्या कारणामुळे तुम्हाला रॉंग वे यावं लागतं, पण एवढं येत आहे तर नीट या. अंगावर कुठे येत आहे. आता हा ट्रकवाला इकडून येऊन थांबलाय, मागणं बसवाला आहे, त्याच्या पुढे ट्रकवाला आहे. त्याची त्यांनी माय घालायची ते सांगा बरं मग इकडल्या गाड्यांनी. इव्हॉल्व मोटर टोयोटा प्रो सर्व्हिस. चला हायवेवर एकदाची जी एंट्री झाली आहे, एकदाचीच झाली हायवेवर एंट्री.
आता किती वेळ एंट्री काय माहीत नाही, कारण की मला कोणीतरी सांगितलं होतं की तुला आत्ता काही इश्यू येणार नाही, तुला केरलात एंट्री मारल्यानंतरच इश्यू येणार आहे पुढं. जिक्सर 250 आहे भाऊकडं, गाडी मस्त आहे ती चालायला.
आपण सो आम्ही पद्मनाभम मंदिरापासून निघालोय. तिथं दर्शन नाही भेटलं आपल्याला, मंदिराचं काम चालू आहे म्हणून मंदिर बंद आहे. तर आपण आता सिद्धिविनायक टेम्पलकडे निघालोय. तर आता त्याही मंदिराचं काम चालू आहे, इनॉग्रेशन लवकरच आहे त्याचं, त्याच्यामुळं आपण आता मधुरश्री असं विनायका टेम्पल त्याच्या गावाचं नाव आहे. गावातल्या गल्ली बोळाने रोड चाललाय. नारळाची झाडं एकदम पातळ पातळ, आपल्यासारखी मोठ्या मोठ्या खोडाची म्हणजे ती सुपारीची त्या साडीची झाडं, सुपारीची झाडाची. वातावरण एवढं छान आहे सांगायचं पहिला, तुम्ही सगळेजण हे करू शकता, बघू शकता. विला लेकरू पडलं, त्यांची आई त्यांना घ्यायला पळत होती. आई म्हणा या अम्मा म्हणा, तर त्याला घ्यायला पळत होती. तर बंगले असे बांधलेत म्हणा लोकांनी, ते सांगायची सोय नाही. बंगले म्हणजे बंगलेच. छान छान रोड, छान छान रोड, वातावरण पण मस्त आहे, रोड पण मस्त आहे. छोटे छोटे रोड आहेत, बघण्यासारखे रोड आहेत. तर कोणाला तरी विचारावं लागणार आहे मला विनायका टेम्पलबद्दल, नवीन काहीतरी नसावं. अंकल, विनायका टेम्पल, हाँ यहाँ से राइट, थैंक यू. तो 1 ते 1.5 किलोमीटरवर सिद्धिविनायक टेम्पल आहे. जास्तीत जास्त कम्युनिटी ही मॉमेडियन मला दिसते, पण सगळेजण लुंगीवर, त्याच्यामुळं काही कळून येत नाही. लेडीज बघितल्या तरच कळून येते की ही मॉमेडियन कम्युनिटी आहे, पण माणसांना बघितलं की नाही कळत की हे मॉमेडियन आहेत म्हणून. पाटला ब्रिज सुंदर अशा रीतीने इथं बरीचशी झाडं खूप खतरनाक आलेली आहेत. असं वाटत नाही का मी जरा जास्त शुद्ध बोलतो आहे, तर मला जरा माझ्या भाषेवर यावंच लागेल. तर आपण आता सिद्धिविनायक टेम्पल पहिलं बघून घेऊ, पहिलं सिद्धिविनायक टेम्पल बघू, त्याच्यानंतर मग मी माझ्या भाषेवर यायला तयार आहे. थोडंसं कसं आहे, शांततेत आपल्याला गाडी पण शांततेत चालवावी लागते, बघावं लागतं सगळं काय कुठे, नाही तर आपण चुकीचं नको जायला. त्या कारणामुळे आपण थोडंसं इथल्या लोकांना आता कुठल्या भाषेत बोलायचं त्याचं अजून डोक्याला त्रास आहे. कारण की इथं मला असे बंगले दिसत आहेत छान छान असे, असे मस्जिद वगैरे, मस्जिद आहे, AC मस्जिद आहे इथं. सूरसवेडीमध्ये अजून छान असे
हे लावलं झेरॉक्स मशीन आहे, झेरॉक्स आवरावरी. हे पार्किंगसाठी स्वच्छता चालू असणार आहे. हे बघा, बहुतेक आपण सिद्धिविनायक मंदिरापाशी आलोय. हो, ते समोरच आहे ते श्री सिद्धिविनायक मंदिर. सामान गाड़ी पे ही रखना है, इधर ही लगा था.